नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, फायनली महासंगम संपलाय आणि आता आपले रोज एपिसोडचे रिव्ह्यू येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो जेव्हा हे नागराजला कळतं की आता मधुभाऊ जाणार आणि सगळ्यांना सत्य सांगणार आहे की खरी सायलीच ही तन्वी आहे. तर तितक्यात आता नागराज येतो आणि तिथे डायनिंगमध्ये ठेवलेला एक चाकू काढून मधुभाऊंच्या पाठीत खूप असतो. तर आता अद्वैत आतमध्ये येत असतो पाणी पिण्यासाठी. तर नागराज तर अद्वैतला दिसत नाही, पण आता मधुभाऊ दिसतात आणि मधुभाऊ पूर्ण खुणाने असे रंगलेले असतात पाठीमागणं. तर अद्वैतच्या पूर्ण अंगावरती कुर्त्यावरती मधुभाऊंचं रक्त लागतं आणि बिचारे मधुभाऊ तितक्याच आता शुद्धीतच थोड्याफार अद्वैतला सांगतात की जावई बापूंना सांगा की साऊचे आई बाबा जिवंत आहे ते. आता त्यांना जितकं सुचतं तेवढं ते सांगतात प्रेक्षकांनो. तर अद्वैत आता तसंच लगेच बाहेर येतो आणि अर्जुनला सांगतो. तर आता अर्जुनला आश्चर्यच वाटतं. अर्जुन म्हणतो, सायलीचे आई बाबा काय सांगायचं आहे तुला अद्वैत? तर आता अद्वैत सांगतो की सायलीचे आई वडील जिवंत आहे. तर प्रेक्षकांनो, आता हे सायलीला सध्या नसते माहिती, ते दही अंडी फोडत असते. आणि त्यानंतर हळूहळू एक एक करता सगळ्यांचं लक्ष आता अद्वैतकडे जातं आणि अद्वैतचा कुर्ता पूर्ण खुणाने रंगलेला असतो. तर सगळे अद्वैतकडे धावत जातात. तर आता अद्वैत सांगतो, खूप घाबरलेला असतो प्रेक्षकांना अद्वैत ते सगळं बघून. आणि आता अद्वैत सांगतो की मधुभाऊ तिथे आहे. तर आता सायली आणि अर्जुन धावतच जातात आतमध्ये. तर मधुभाऊ अशी जमिनीवर पडलेले असतात आणि मधुभाऊ बेशुद्ध झाले असतात. तर सायली आता मधुभाऊंना उठवण्याचा खूप प्रयत्न करते आणि खूप रडत असते ती मधुभाऊंची ही अवस्था बघून. आणि सायली म्हणते, मधुभाऊ उठा ना, अहो काय झालं बघा मधुभाऊंना. आणि तितक्याच प्रेक्षकांना आता मधुभाऊंना आता हॉस्पिटलाइज केलं जातं. आणि आता सायली, अर्जुन, प्रताप हे सगळे घेऊन आता मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये जातात आणि मधुभाऊंना लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं. आता सायली आणि अर्जुन बाहेर वेटिंगमध्ये बसलेले असतात. तर आता सायली म्हणते अर्जुनला की अहो हे सगळं काय होऊन बसलं, किती आनंदात होते मधुभाऊ, तुम्ही बघितलं ना. अहो आत्ता कुठे त्यांचं आयुष्य रुळावर येत होतं, हे नक्की त्या महिपतनेच केलं असणार, असं आता सायली रडत रडत अर्जुनला सांगत असते. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, हे त्या महिपतनीच केलं असणार. दहीहंडीच्या गर्दीचा फायदा उचलून त्यांनी त्याच्या माणसाला आपल्या घरात शिरवलं आणि हे काय ते घडून बसलं. पुढे आता अर्जुन म्हणतो की ही महिपतनीच केलं आहे, मला माहिती आहे, पण त्याच्या विरोधात आपल्याकडे आता काही पुरावा नाही आहे, सो आपण काहीच करू शकत नाही. आता हे ऐकून सायली चिडते आणि म्हणते, काय हो नेहमी तुमचं पुरावा कोर्ट आहे का हे सतत पुराव्यांबद्दल बोलायला. आणि पुढे आता सायली इमोशनल होते आणि रडतच म्हणते की हे माझ्या मधुभाऊंचं आयुष्य आहे, त्यांना जर काही झालं ना तर मी जिवंत नाही राहू शकत. तर आता अर्जुन सायलीला सांत्वना देतो आणि म्हणतो, अगं असं काही बोलू नको, काही नाही होणार मधुभाऊंना. आणि पुढे आता अर्जुन रागातच म्हणतो, आणि महिपत तर यात अडकणारच आहे, कारण मी आता महिपत्ता नाही. पण सायली, आता आपण फक्त मधुभाऊंच्या तब्येतीवर लक्ष ठेवूया. आणि अर्जुन आणि प्रताप आता सायलीला समजून सांगतात की अगं काहीच होणार नाही, आता डॉक्टर्स आहे ना ते बघतील. त्यानंतर आता सायली रडायची थांबतच नाही. तर आता प्रताप तिची अवस्था बघून तिला म्हणतो, सायली तुझा देवावर विश्वास आहे ना, मग त्यांच्यावर विश्वास ठेव, मधुभाऊ लवकर बरे होतील. आणि आता सायली त्यावर मान डोलावते आणि हो म्हणते. पुढे आता प्रताप म्हणतो की तरी बरं झालं अद्वैतने आपल्याला लगेच सांगितलं, म्हणून आपण ताबडतोब मधुभाऊंना इथे घेऊन आलो. आता प्रेक्षकांना अर्जुन तर सायलीच्या बाजूनं बसला असतो, पण आता अर्जुनला ते सगळं आठवत असतं की अद्वैतने अर्जुनला हे सांगितलं असतं की सायलीचे आई बाबा हे जिवंत आहे. आणि अर्जुनच्या डोक्यात आता हे सतत फिरत असतं. तर आता इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रेक्षकांना की आता हा अश्विन गेला आहे प्रियाला भेटायला जेलमध्ये. आणि आता अश्विन गप्प असतो. तर आता प्रिया विचारते, काय रे अश्विन, आल्यापासून तो गप्पच आहे, एक शब्दही बोलला नाही आहे. तर त्यावर आता अश्विन म्हणतो प्रियाला की खूप दिवसापासून मी माझा राग कंट्रोल करून ठेवला आहे, पण आता मला काही सुचतच नाही आहे. तर आता प्रिया विचारते, का रे, काय एवढं काय झालं आहे? तर आता अश्विन प्रियाला सांगतो, अगं तुला शिक्षा काय झाली, घरातले तर सगळे पार तुला विसरले, तुझं नावसुद्धा घेत नाही. अगं ते श्रावणाची पूजा काय करतायत, जन्माष्टमी काय करतायत, दहीहंडी काय साजरी करतायत, सगळं आरामात धमाक्यात साजरा करतायत. त्यावर आता प्रिया म्हणते अश्विनला की हो रे अश्विन, तुझ्या घरच्यांचं ना माझ्यावरती प्रेम नव्हतंच कधी, तो फक्त देखावा होता. अश्विन, माझ्यावर खरं प्रेम कोणी केलं असेल ना तो फक्त तूच आहे, त्यामुळे ते सगळं आता असं वागतात यात मला काहीच आश्चर्य नाही वाटत आहे. त्यावर आता अश्विन म्हणतो, अगं हो, पण मग काय आता ट्रस्टला इतके वर्ष पूर्ण झाली तर तो दणक्यात साजरा करायचा का, नाचगाणी करायची? आता ही प्रियासुद्धा विचारत पडते आणि प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे सुभेदारांच्या घरात इतक्या दणक्यात सेलिब्रेशन होत आहे का? त्यावर आता अश्विन म्हणतो, नाही, फक्त हे सुभेदारांचं सेलिब्रेशन नाही आहे, तर ते कला, अद्वैत चांदेकर वगैरे ते आणि तेजस मानसी ते सुद्धा आलेत. प्रेक्षकांना आता या अश्विनच्या डोक्यात कधी प्रकाश पडतो ना हे कायच माहिती, नंतरच कळणार ते आपल्याला. तर इकडे आता सायली खूप अस्वस्थ होते आणि ती बाहेर आता डॉक्टरची वाट बघत असते. तर फायनली आता डॉक्टर बाहेर येतात आणि आता सगळेजण विचारतात की काय झालं.
आणि आता डॉक्टर्स सांगतात की मधुभाऊंचं खूप सारं रक्त गेलं आहे, ब्लड लॉस झालं आहे त्यांचं, आणि आता ते रेग्युलेट केलं आहे आम्ही आणि सर्जरीसुद्धा सक्सेसफुल झाली आहे. पण तर आता सायली म्हणते पण काय डॉक्टर? तर डॉक्टर सांगतात की आता पेशंटची कंडिशन अगदी क्रिटिकल झाली आहे. आता सायली विचारते डॉक्टर ते बरे होतील ना हो? तर डॉक्टर म्हणतात की हे बघा मी आता काहीही सांगू शकत नाही, त्यांना आम्ही सध्या ऑब्झर्वेशन खाली ठेवलं आहे, त्यांना शुद्ध आले की सांगतो काय ते. त्यानंतर आता तिथनं डॉक्टर चालले जातात आणि आता सायली निराश होते खूप आणि ती खूप रडत रडत कुठेतरी धावत जाते. तर आता प्रताप आवाज देतो आणि म्हणतो सायली, अरे अर्जुन काय हे? त्यावर आता अर्जुन म्हणतो की अरे मला माहिती आहे ते कुठे गेली आता डॅड, तिला आत्ता ज्यांच्या आधाराची गरज आहे ती तिथेच गेली आहे. तर आता दुसरीकडे आपल्याला सीन शिफ्ट दाखवलं आहे आणि प्रिया म्हणते अश्विन तुझ्या घरचे सगळे मला विसरले त्याचा अंदाज होताच अरे मला, पण मी नसताना इतकं जोरात ते सेलिब्रेशन करते हे मला असं वाटलं नव्हतं. आता ही आपल्या नेहमीची नाटकं करू लागते आणि पुढे आता ही आणखी भडकवण्याचा प्रयत्न करते अश्विनला आणि म्हणते अर्जुनला तर मी नकोच आहे त्याच्या डोळ्यासमोर, पण बघ ना म्हणून तर मला जेलमध्ये पाठवलं आणि कोर्टात नको नको ते आरोप केलेत माझ्यावर. आणि अश्विन मी इतके गोंधळून गेले होते ना त्यामुळे की मला धड सांगता सुद्धा आलं नाही रे, की त्या महिपतने मला किती घाबरवलं होतं आणि किती धमक्या दिल्या होत्या हे मला सांगू पण नाही दिलं त्यांनी. आणि ती अशी म्हणजे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते अश्विनला. तर अश्विन म्हणतो अगं तू शांत हो, हे सगळं मला माहिती आहे, अगं माझंच चुकलं, घरी काय घडतं ना हे मी तुला सांगायला नको होतं गं, पण मी तरी आता माझं दुःख कोणाजवळ मोकळं करू गं. त्यावर आता ही प्रिया लगेच अश्विनच्या हातावरती हात ठेवते आणि म्हणते हो रे आता आपल्याला एकमेकांशिवाय आहेच कोण, अख्खं जग आपल्या विरोधात गेलं. त्यावर आता अश्विन या प्रियाचे खोटे खोटे जे अश्रू असतात ते पुसतो आणि म्हणतो की तिला शांत हो, हे बघ यासाठी ना मी दादा आणि सायली त्यांना कधीच माफ करणार नाही, खूप महान बनतायत ना ते, तर त्यांना परक्यांना मदत करायची आहे करू दे त्यांना मदत. आपल्याला घरच्या वकिलाने दगा दिला ना तर मी बाहेरच्या वकिलाची मदत घेईल आणि तुला इथून सोडून राहील म्हणजे राहीनच. प्रेक्षकांनो हा अश्विन आता घरच्यांना परत डुबवण्याच्या मागे लागलाय, डुबवूनच बहुतेक हा दम घेणार आहे. तर बघूया आता हा पुढे काय करतो ते. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो, कल्पना घरी असते आणि ते टेन्शनमध्ये असते आणि तिथे अस्मितासुद्धा असते आणि अस्मिताच्या डोळ्यासमोर तेच दृश्य येत असतं प्रेक्षकांना की अद्वैतच्या अंगावर सगळं रक्त लागलेलं असतं आणि ती खूप घाबरत असते तिचा जीव. तर ती आता लगेच जाते आणि म्हणते कल्पनाला की मम्मा मला अजूनही खूप भीती वाटते आहे गं, म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं की कोणीतरी आपल्या घरात घुसून असं मधुभाऊंना मारेल, माझा याच्यावर विश्वासच नाही बसत आहे गं, किती हॉरिबल आहे हे. त्यावर आता कल्पना म्हणते हो ना गं, मधुभाऊंचा जीव वाचला म्हणजे मिळवलं गं. तर आता अस्मिता म्हणते आई हे काम त्या महिपत शिकरेचं त्याचं तर नसेल ना, केस हारला म्हणून चिडून काहीतरी तो करेल असं सायली म्हणाली होती ना. तर आता कल्पना अस्मिताला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते हे बघ अस्मिता हे कोणी केलं हे आपल्याला नाही माहिती अजून, अर्जुन काय ते बघून घेईन आणि तू या सगळ्यांचा अजिबात विचार करू नकोस, खरं तर तुझ्या अशा अवस्थेमध्ये तू हे सगळं बघायलाच हवं नव्हतं. अगं चांगला वाईटाचा आपल्या बाळाच्या मनावर परिणाम होत असतो गं. तितक्यात आता ही कल्पना समजावून सांगत असते अस्मिताला. तर तिला प्रतिमाचा फोन येतो आणि आता प्रतिमा म्हणते अगं मला कळालं सगळं कल्पना, अगं आम्ही सुमनच्या दादाच्या घरून तिथे दहीहंडीसाठी येतच होतो, तेवढ्यात पूर्णाईंचा कॉल आला रविराजांना. आणि आता प्रतिमा विचारते कल्पनाला की मधुभाऊ कसे आहेत गं आता. त्यावर आता कल्पना म्हणते अगं अजून काहीच नाही कळलं, हे आणि अर्जुन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत आणि मी तसं त्यांना सांगितलं सुद्धा की तिथे काय घडतं ते आम्हाला सांगा म्हणून. त्यावर आता प्रतिमा म्हणते मी सायलीला कॉल केला होता गं पण ती घेतच नाही आहे, तिची बिचारीची काय अवस्था असेल गं याची मला कल्पनासुद्धा नाही करता येत आहे, तुम्ही सगळे तर खूप घाबरला असाल ना गं. त्यावर आता कल्पना म्हणते प्रतिमाला हो ना गं, इथे ना पूर्णाईसुद्धा खूप अस्वस्थ आहे गं. त्यावर आता प्रतिमा म्हणते हो ना इथे आम्हाला सुद्धा चैन नाही पडत आहे, रविराज लगेच गेले आहेत कमिशनर साहेबांना भेटायला, पण मी येते हा तिथे लगेच निघते. तर आता कल्पना म्हणते प्रतिमाला अगं राहू दे उगाच का दगदग करतेयस. तर त्यावर आता प्रतिमा म्हणते अगं दगदग कसली, आपल्या माणसांजवळ आपण असायलाच हवं ना, अशा वेळी एकत्र असायला हवं आपण, तर मी येतेच लगेच. आणि आता प्रतिमा फोन ठेवून देते. तर इकडे आता सायली धावत जाते गणपती बाप्पांजवळ, हॉस्पिटलमध्ये एक मूर्ती असते आणि त्यांच्याजवळ ती जाते आणि म्हणते का असा वागतोस तू माझ्याशी. आणि सायली आता खूप रडत असते प्रेक्षकांनो आणि ती आता गणपती बाप्पांशी बोलते आणि म्हणते माझ्या पाठीवरचा मायेचा हात दुसऱ्यांदा काढून घेतोयस, आधी माझ्या आई वडिलांना माझ्यापासून हिरावून घेतलंस असं आणि आता मी त्यांच्याशिवाय जगत आली ना, तर मी का मधुभाऊंशिवाय जगायचं का रे. अरे अनाथ म्हणून जगताना किती तीळ तीळ तुटली आहे मी आणि आता तू मला परत अनाथ करायला निघालास. अरे आयुष्यभर तडफडली आहे मी मायेसाठी, अरे माझ्या डोक्यावर एक मायेचा हात होता रे फक्त मधुभाऊंचा आणि तोही आता तू काढून घ्यायला निघालायस. अरे आई वडिलांची माया काय असते हे मला फक्त मधुभाऊंमुळेच कळलं आणि आता मी त्यांच्याशिवाय जगायचं.
काय इतका क्रूर वागतोस रे तू माझ्याशी का, असं म्हणत आता सायली रडत असते आणि खूप इमोशनल झाली असते ती. त्यानंतर आता सायली हात जोडते आणि म्हणते माझा आधार असं काढून घेऊ नकोस, माझ्या मधुभाऊंना घेऊन नको जाऊस प्लीज. मला एकटीला नाही जगता येणार त्यांच्याशिवाय, मी नाही जगू शकत मी मधुभाऊंशिवाय. बाप्पा त्यांना माझ्यापासून नको हिरावून घेऊस. तर आता इकडे सायलीच्या प्रार्थनेला फळ मिळतं आणि मधुभाऊंचा हात हळायला लागतो प्रेक्षकांनो. आणि तिथे नर्स असते तर नर्सच्या लक्षात येतं आता ते, आणि मधुभाऊ आता शुद्धीवर येतात आणि ते साऊ साऊ सायली असं म्हणत असतात. तर नर्स लगेच बाहेर जाते आणि तिला अर्जुन दिसतो बाहेर. तर नर्स आता अर्जुनला म्हणते तुम्ही नातेवाईक आहात का पेशंटचे. मग पुढे आता नर्स सांगते की ते शुद्धीवर येत आहेत. पुढे आता नर्स सांगते सायली कोण आहे, ते सायली सायली असं नाव घेतात. तर आता अर्जुन म्हणतो सायली त्यांची मुलगी आहे, मी लगेच घेऊन येतो. आणि त्यानंतर आता अर्जुन सांगतो प्रतापला की डॅड सायली मंदिरात असेल हॉस्पिटलच्या, तर तुम्ही लगेच जा आणि तिला सांगा मी मधुभाऊंना बघून येतो. तर प्रताप आता लगेच जातो आणि सायलीला सांगतो की सायली मधुभाऊंना शुद्ध आली आहे. तर इकडे आता अर्जुन आतमध्ये येतो आणि मधुभाऊंना आता धुंदलंच दिसत असतं अर्जुन, आणि मधुभाऊ आता साऊ साऊ असं म्हणत असतात. तर मधुभाऊंना शुद्ध आली हे ऐकल्यावर सायली खूप आनंदी होते आणि लगेच गणपती बाप्पांना हात जोडते आणि लगेच जाते मधुभाऊंना भेटण्यासाठी. तर आता बघा प्रेक्षकांना काय होतं, अर्जुन आता मधुभाऊंच्या जवळ जातो आणि मधुभाऊ सांगण्याचा प्रयत्न करतात. मधुभाऊ अर्जुनला सांगतात की सायलीचे आई बाबा जिवंत आहे. आणि पुढे ते काही सांगणार तितके तिथे सायली मधुभाऊंना हाक मारते आणि म्हणते मधुभाऊ. तर आता मधुभाऊ सायलीला आवाज देतात. आता मधुभाऊंना वाटत असतं की आपण सायलीला सगळं काहीच सत्य सांगावं, आणि मधुभाऊ ते सांगतात सुद्धा, म्हणजे ते सांगणारच असतात, सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तितक्यात आता मधुभाऊंचा BP वाढतो. आणि आता सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला काय होत आहे. मधुभाऊ आणि अर्जुन सुद्धा त्याच प्रयत्नात असतो. त्यानंतर आता सायली म्हणते अहो तुम्ही जा ना, डॉक्टरांना बोलवून आणा लवकर. तर आता अर्जुन लगेच बाहेर जातो डॉक्टरांना बोलवून आणण्यासाठी. आणि आता मधुभाऊ सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांच्या तोंडातून काही शब्दच नसतात निघत. आणि सायलीच्या काही लक्षात येत नाही की मधुभाऊंना काय म्हणायचं असतं. मधुभाऊ आता आई बाबा असं काय ते म्हणत असतात. तितक्यात थोड्याच वेळात आता अर्जुन येतो डॉक्टरांना घेऊन. त्या आधीच आता मधुभाऊ बेशुद्ध पडतात आणि बिचारी सायली आता जोरात जोरात ओरडू लागते. आणि डॉक्टर आल्यावरती लगेच मध्ये डॉक्टर बघा ना काहीतरी करा. सायली खूप पॅनिक झाली असते प्रेक्षकांनो, आणि आता डॉक्टरला सुद्धा सुचत नसतं. तर अर्जुन आता सायलीला शांत करतो आणि म्हणतो शांत हो गं, त्यांना बघू तर दे. त्यानंतर आता डॉक्टर चेक करतात. तरी सायली काही थांबत नाही आणि सायली म्हणत असते डॉक्टरला सुरुवात की बघा ना काय झालं. तर आता डॉक्टर म्हणतात तुम्ही पॅनिक होऊ नका, मला चेक करू द्या. आणि आपल्या स्टेथोस्कोपने आता डॉक्टर चेक करू लागतात मधुभाऊंच्या हार्टबीट्स वगैरे. त्यानंतर आता अर्जुन विचारतो डॉक्टर काय झालं. अहो ते आता तर शुद्धीवर आले होते. तर आता डॉक्टर शांतपणाने सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करतात आणि डॉक्टर सांगतात की तुम्ही शांत व्हा पहिले, अशा केसेसमध्ये फिजिकल आणि मेंटल ट्रॉमा होऊ शकतो आणि त्यामुळे खूपदा पेशंट कोमात सुद्धा जातो. आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन म्हणतो म्हणजे मधुभाऊ. त्यावर आता डॉक्टर सांगतात की हो सॉरी पण ते आता कोमात गेलेत. आणि आजचा भाग इथे संपतो प्रेक्षकांनो. आता आपल्याला आणखी वाट बघावं लागणार आहे सायलीचं सत्य कधी समोर येईल त्याची, कारण आता मधुभाऊ गेले कोमात. तर प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि थांबा उद्याचा रिव्ह्यू तर ऐकून जा. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता प्रतिमा देवाजवळ प्रार्थना करते आणि म्हणते सायली इतकी निर्मळ आहे तरीही तिला हे सगळं का भोगावं लागतंय. जी मुलगी नेहमी दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करत राहते तिच्या आयुष्यात आनंदच राहू दे देवा असं प्रतिमा प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे आता सायली रागातच महिपतकडे जाते आणि महिपतला म्हणते का केलंस तू हे सगळं, तुझी मुलगी शिक्षा भोगते ते पुरेसं नाही आहे का. तर त्यानंतर आता हा महिपत खवळतो आणि सायलीला मारायला जात असतो. तितक्यात आता अर्जुन महिपतचा गळा पकडतो आणि महिपतला सायलीपासून दूर नेतो. तर तुझ्या केस नंतर पहिल्यांदा महिपत आणि अर्जुनचा आमना सामना होणार आहे प्रेक्षकांना. तर बघूया काय होतं ते. तुम्हाला आजचा भाग आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका अशाच नवीन धमाकेदार एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.